नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। कल्याण डोंबिवली मनपा भरती संदर्भात एक नवीन अपडेट आलेले, याचा नुकताच रिझल्ट लागलेला होता, ज्याच्यामध्ये सिलेक्शनची लिस्ट आणि वेटिंग लिस्ट अशा दोन्ही लागलेल्या होत्या। तर याची कागदपत्र पडताळणी आता याच्या संदर्भातली नोटीस आलेली, तरी कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे, लोकेशन कोणतं असणार आहे आणि कोणते कागदपत्र आपल्याला इथं घेऊन जायचे या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच, नवीन बॅच आपली 25 मार्च 2026 पासून सुरू झालेली आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकतात। बघा, कल्याण डोंबिवली मनपा यांच्याकडून बघा 27/3/2026 रोजी आलेली ही महत्वाची नोटीस पाहायला मिळते। ही नोटीस आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या निवड सूचीतील उमेदवारांचे दस्तवेज पडताळणीबाबत, म्हणजेच काय की त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातलं हे आपल्याला नोटीस जे आहे तर ती इथं आपल्याला बघायला मिळते आहे। लक्षात घ्या, सगळ्यात आधी हे व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे तर होणार आहे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, सुभाष मैदान, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेजवळ, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम। तर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे कॉन्फरन्स हॉल इथं तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे करण्यात येणार आहे। लक्षात घ्या, इथं 2:17 होणार आहे। सकाळच्या 7:17 तुम्हाला 9:45 आधी जायचंय। लक्षात घ्या, आधी तिथं उपस्थित राहायचंय। 10 ते 5 हा एक टाइम तुमचा इथं त्यांनी फिक्स केलेला आहे। आता तो कमी जास्त होऊ शकतो, परंतु सकाळी 9:45 ला सगळ्यांनी तिथं उपस्थित राहायचंय। ज्यांना दुपारच्या शिफ्टचा टाइम दिलेला आहे तर त्यांना 1:45 पर्यंत तिथं उपस्थित असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर 2 ते 5 मध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। लक्षात घ्या, दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे। उशिरा येणाऱ्या व्यक्तींचा विचार केला जाणार नाही, असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे। पुढचं लक्षात घ्या, आता कधी कोणत्या वेळी होणार आहे बघा। पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय आणि तांत्रिक पद आहे 6 आणि 7 एप्रिलला। 6 एप्रिलला मेरिट लिस्ट मध्ये जे काही उमेदवार आलेले आहेत, म्हणजे निवड यादी लागलेले, म्हणजे पहिल्या सत्रात म्हणजे सकाळच्या सत्रात स्टाफ नर्स यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे 6 तारखेला। आणि ज्या वेटिंग मध्ये स्टाफ नर्स मध्ये त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे 7 ला। इथं जे ना ते वेटिंग वाल्यांचं आहे मित्रांनो, हे वेटिंग वाल्यांचं आहे 7 एप्रिलला। आणि 6 एप्रिलला ज्यांचं ऑलरेडी निवड झालेली त्यांच्यासाठीच आहे। मग लक्षात घ्या, दुपारच्या सत्रात बघा फिजिओथेरपिस्ट, कुष्ठरोग तंत्रज्ञ, किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, हेल्थ विजिलेटर, मानस उपचार समुपदेशन आणि आया यांचं सगळं 6 एप्रिलला निवड वाल्यांचं आणि वेटिंग वाल्यांचं 7 एप्रिलला अशा पद्धतीने होणार। पुढचं 8 एप्रिलला आणि 9 एप्रिलला, 8 एप्रिलला ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांचं आणि ज्या वेटिंग मध्ये त्यांचं। पुढे बघा, सकाळच्या 17 होणार आहे सिव्हिल जेईचं व्हेरिफिकेशन 8 तारखेला, 9 तारखेला वेटिंग वाल्यांचं। त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, जेई मेकॅनिकल, जेई इलेक्ट्रिकल, कनिष्ठ विधी अधिकारी, उद्यान अधीक्षक, लेखालिपिल, लेखपाल, उद्यान निरीक्षक, क्रीडा पर्यवेक्षक, बघा 8 ला निवडचं आणि 9 ला वेटिंग वाल्यांचं अशा पद्धतीने व्हेरिफिकेशन होणार आहे। आणि त्याच्यानंतर 10 ला लिपिक टंक लेखक वाल्याचं, लिपिक वाल्यांचं ज्यांची निवड झाली त्यांची आणि जे वेटिंग मध्ये नाव आलेले त्यांचं 11 तारखेला जे आहे तर ते होणार आहे। लक्षात आलं, तर याच्यासाठी सकाळचं सत्र आहे, कारण की एकाच दिवशी एकच त्यांनी इथं ठेवलेलं आहे। लक्षात घ्या, कागदपत्र संदर्भातला हा एक महत्वाचा नियम समजून घ्या। सर्व मूळ कागदपत्र सोबत असणे आवश्यक आहे, म्हणजे जे ओरिजिनल कागदपत्र आहेत ते सोबत ठेवायचंय। सोबत सर्व झेरॉक्स प्रतींवर उमेदवारांनी स्वतःची स्वाक्षरी सेल्फ अटेस्टेड असणं आवश्यक आहे। झेरॉक्सचा हा संच करायचा। प्रत्येक मूळ कागदपत्राच्या 2 झेरॉक्स प्रतींचे संच तुम्हाला बनवायचे, 2 संच बनवायचे झेरॉक्सचे, एक ओरिजिनल ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्याच ओरिजिनलचं 2 तुम्हाला झेरॉक्स जे आहे तर ते इथं करायचं आहे। उमेदवारांनी स्वतः उपस्थित राहणं गरजेचं आहे। माझा भाऊ, माझा बहीण पाठवलेलं आहे असं चालणार नाही। काही महत्वाचे कागदपत्र जी लागणारच आहे ते म्हणजे ओळखीचा पुरावा, आधार कार्ड लागणार आहे। त्याच्यानंतर एसएससी प्रमाणपत्र लागणारच आहे, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे, गुणपत्रिका आणि महाराष्ट्र राज्याचं डोमिसाईल हे कंपल्सरी आहे, हे प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर ज्यांच्याकडे जे काही कागदपत्र असतील, उदाहरणार्थ जर कोणी ओबीसी मध्ये असाल तर ओबीसी सर्टिफिकेट सोबत त्याला एनसीएल पण जे आहे लागेल। ईडब्ल्यूएस वाल्यांना ईडब्ल्यूएस लागणार आहे। त्याच्यानंतर दिव्यांग, एक सर्व्हिसमॅन, समांतर आरक्षणाची पत्रे, ज्यांच्या नावात बदल झालेल्या अशा महिलांना मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट लागणार आहे। आणि ज्यांचा अनुभव प्रमाणपत्र आहे तर त्यांना अनुभव प्रमाणपत्र इथं लागणार आहे। लक्षात घ्या, ओळख, वय, शिक्षणाचे पुरावे याच्यासाठी तुम्हाला अर्जासोबत जोडलेला ओळखीचा पुरावा आणि स्वतःचे आधार कार्ड मूळ आणि सांख्यिक प्रती लागणार आहे। वयसाठी एकतर 10वीच्या मार्कशीटवर किंवा तुमच्या जन्म दाखल्यावर जी काही जन्मतारीख असेल त्याच्यानुसार, शैक्षणिक कागदपत्र जी तुमची समजा 10वीची असतील, 12वीची असतील आणि पदवीची असतील, ज्यांचा डिग्री डिप्लोमा असेल तर ते त्या पद्धतीने सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं द्यायचे आहेत, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे। आता
ज्या पदांना अनुभव सांगितलेला होता त्या पदांना काय कागदपत्र लागणार आहे लक्षात घ्या. सगळ्यात आधी तुमचं अपॉइंटमेंट लेटर लागणार आहे, त्या कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर लागणार आहे. त्याच्यानंतर त्या कंपनीने दिलेलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर त्या सगळ्या कंपनीचं पेमेंट स्लिप असणार आहे, ज्यामध्ये तुमचं आयडी, बँकेचं नाव हे स्पष्ट नमूद असणार आहे. आणि सोबतच अनुभव कालावधीत वेतन जमा झाल्याची नोंद असलेली बँक पासबुक, बँक स्टेटमेंट. मी म्हणतो हे एकदम अतिशय उत्तम काम त्यांनी केलेलं आहे. काय होतं, दरवेळी हे 2 कागदपत्र आहेत ते काढून आणतात मुलं, सॅलरी स्लिप पण काढून आणतात, पण हे शक्य होत नाही मित्रांनो. हे थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण की त्यावेळी ते पेमेंट पडलेलं नसतं. म्हणून ही 4 कागदपत्र तुमच्या जवळ असणं आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला ज्या पदांना अनुभव सांगितलेले त्या पदांना तुम्हाला नियुक्ती इथं जे आहे तर ती मिळणार आहे. लक्षात घ्या. ज्यांची कागदपत्रे अपूर्ण असतील आणि जे येणार नाही तर त्यांना सिलेक्ट केलं जाणार नाही. सोबत ज्यांनी काही खोटे दस्तावेज देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर FIR देखील जी आहे तर ती होणार आहे. मग आता तुम्हाला काय करायचं कागदपत्र पडताळणीसाठी, लक्षात घ्या. सगळ्यात आधी तुमचा दिवस आणि तुमचं सत्र कोणतं आहे हे तपासून जा. सर्व कागदपत्र ओरिजिनल एका फोल्डर मध्ये तयार ठेवा. 2 झेरॉक्सच्या प्रती तयार ठेवा. सर्व झेरॉक्स प्रतींवर तुमची स्वाक्षरी आहे का पहा. तुमचं आधार कार्ड, सर्व आरक्षणाचे पुरावे आहेत का हे सगळं तयार ठेवा. आणि सगळ्यांनी व्यवस्थित पद्धतीने त्या सेंटरला जा आणि व्हेरिफिकेशन व्यवस्थित पद्धतीने करून घ्या. आणि तिथं काही इश्यू असेल तर तिथंच तो सॉल्व्ह करा, नंतर सॉल्व्ह होत नाही बरेच गोष्टी, लक्षात ठेवा. आणि एक आगामी येणाऱ्या सर्व सरळ सेवेसाठी सरळ सेवा सर्वसमावेशक भरती बॅच आहे 25 मार्च 2026 पासून जी आहे तर ती सुरू होते. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ती एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.